त्याप्रमाणे देवमाताची पब्लिक भेटलेली आहे आपल्याला. कसं वाटतं? माने अध्यक्ष आपल्याला भेटलेले आहेत. नशिबात होती आरती आपल्या, नशिबात आम्ही फोडून पळलो. लाईट्स कसे होते? भारी होती, भारी एकदम. आपल्या सगळं लाईटिंग तुमचंच होतं. बोल ना बिंदास. नाही काय थोड्याच वेळात आरती होणार आहे बाप्पांची आरती. हे दोन्ही बाप्पा बाजूबाजूला आले. भाई साक्षात लालबागचा राजा भाई. स्वागत आहे दी एके ब्लॉग्स मध्ये. तुमचा लाडका अनिकेत घेऊन आलेला आहे नवीन ब्लॉग. तर आज आहे भाई 23 तारीख आणि 23 तारखेला आहे महाआगमन. तर मग बघूया की आता आपल्याला बाप्पांचे कोणकोणते दर्शन होणार आहे. परळचा लंबोदर आहे, त्यानंतर परळचा सम्राट आहे, त्यानंतर मुंबादेवीचा गणराज आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त अजूनही खूप मंडळ आहेत. तर मग बघूया की आता बाप्पांचे कोणकोणते दर्शन होणार आहेत. तर तुमचा जास्त टाइम वगैरे घेत नाही. जर तुम्ही अकाउंटमध्ये नवीन असाल तर दी एके ब्लॉगला जाऊन सबस्क्राईब करा, तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सला पाठवा आणि हाईप करायला विसरू नका. आणि ह्याच्या अगोदर पण मी खूप सारे ब्लॉग्स टाकले आहेत, तेही जाऊन तुम्ही चेकइट आउट करायला विसरू नका. चला तर बघूया की हे आजचा दिवस आपण कसं स्पेंड करणार आहोत. चला. पहिला गणपती दिसलेला आहे, लालबागच्या राजाच्या रूपात आहे बाई. फुल क्रेझी बाई, सई बाई, क्रेझी क्रेझी बाई. फुल लालबागचा राजा. लांबून जर बघितला ना बाई, फुल असा लालबागचा राजा वाटतोय भाई. फुल लालबागचा राजा. आपण दाखवतो. क्रेझी मूर्ती आहे बाई लालबागच्या राजाची. क्रेझी क्रेझी. भाई साक्षात लालबागचा राजा भाई. फुल क्रेझी. भाई आता समोरून येतोय सम्राट. सम्राट येतोय भाई, सम्राट येतोय. परळचा सम्राट, परळचा सम्राट भाई. भाई क्रेझी. येते अरुण दत्ते सरांची बाई मूर्ती येते. बाप्पांची मूर्ती येते मागून. अरुण दत्ते सरांची बाई. क्रेझी क्रेझी. क्रेझी क्रेझी. कसली बाप मूर्ती आहे बाई. काय रूप आहे बाप्पांचं बाई.
क्रेझी क्रेझी बाई क्रेझी. बेस्ट खूप आहे पप्पांचं. आता आपण चाललोय परळचा लंबोदराचं दर्शन घ्यायला बाई. केपी आहे बाई, केपी केपी. लंबोदरची पब्लिक म्हणजे लंबोदर पुढेच आहे, तिकडे पुढे. क्रेझी बाई क्रेझी 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 बाई. काय बाप मूर्ती आहे भाई. फेस बघा, फेस केटी बाई केटी. आता आम्ही पुन्हा आलेलो आहोत परळचा लंबोदर, कारण की प्रॉपर आम्हाला शॉट भेटला नाहीये बाप्पांचा. आणि भाई केपी आहे, केपीच्या बाप्पांच्या मूर्तीबरोबर भाई जास्त वेळ राहिलोच पाहिजे भाई, कारण की भाई एक वेगळीच त्याच्यामध्ये बोलतात ना हे केपी केपी. भाई केपी सरांना फुल इज्जत भाई, फुल रिस्पेक्ट भाई. काय काय बनवली आहे भाई मूर्ती भाई. हे टाकून दे आतमध्ये. नाही लालबागच्या राजाचा रेप्लिका बघितला आणि भाई आपण लालबागच्या राजाच्या इकडेच पोहोचलोय भाई. क्रेझी. सुखाचे 10 दिवस येणार आहेत भाई, लवकर सुखाचे दिवस येणार आहेत. आणि लालबागचा राजाचा रेप्लिका बघितला म्हणजे तो सुरतचा राजा होता, सुरतचा गणराज होता आय गेस. त्यानंतर परळचा सम्राट बघितला, लंबोदर बघितला. आता आपण खेतवाडीचे बाप्पा बघणार आहोत भाई. खेतवाडीचे बाप्पा बघूया भाई. इकडे ऊन सगळं चालू झालेलं आहे. जर मंडळी तुम्हाला लालबागच्या राजाच्या मंडपचे अपडेट हवे असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्कीच कळवा, जेणेकरून मग मी तेही ब्लॉग तुमच्याकडे लवकरच पोहोचवेन भाई. लाइटिंग वगैरे लागलेली आहे बाप्पांच्या इकडे. क्रेझी भाई क्रेझी क्रेझी. आता आपण पोहोचलोय चिंतामणीच्या इकडे भाई. चिंतामणी 30 तारीख. हो सॉरी 30 तारखेला ना, 30 तारखेला आमचा इकडचा आपला हा बाप्पाचा आहे, पल्लाळेश्वरचा आहे. आणि 29 तारखेला भाई आपल्या चिंतामणी भाई. चिंतामणी भाई. फुल क्रेझी. आता आपण डायरेक्ट भेटूया खेतवाडीला. चला तर. हे बाप्पांचं एक रूप बघण्यासाठी केवढी मेहनत. म्हणजे हो गणेश उत्सवाला पण बघणार आहे, पण आजची मजा एकदमच वेगळी असणार आहे, कारण की एवढं दमून बाप्पांचा चेहरा बघून पूर्ण थकवा निघून जातो भाई. स्ट्रगल. हा भाई स्ट्रगल भाई. पण बाप्पांसाठी कुजबी. तुम्हाला कसं वाटतंय? मस्त, एक नंबर, एकदम भारी. सुखाचे दिवस येणार आहे थोड्या दिवसात. सुखाचे दिवस भाई लवकरच येणार. सुखाचे दिवस भाई. बघूया आता. लंबोदर आहे आणि मोरिया आहे. मोरिया हा लिटरली गोड गणपती सारखा दिसतो,
म्हणजे मॉर्निंगलाच मी जेव्हा बघितलं ना युट्यूबवरती, तेव्हा मी म्हटलं की आज गोड गणपतीचं आगमन कॅन्सल झालंय. पण मोरियाने गोड गणपतीची पूर्ण बोलते ना कमी हे केली, म्हणजे आपल्याला जाणवलंच नव्हतं की तो मोरिया आहे की गोड गणपती आहे. बाई एवढा भारी सुबक दिसत होता, एवढा भारी दिसत होता ना, भारी. आणि लंबोदर पण लय भारी होता. बघूया आता आपण सपशेल मध्ये या डोळ्याने बघून साक्षीदार होऊया. त्याचप्रमाणे आपण केतवाडी लेन मध्ये आलेलो आहे आणि आता आपण लंबोदर आणि मोर्याचं दर्शन घेणार आहोत. भाई बघूया कसं असणार आहे बाप्पांचं दर्शन. दोन्ही गणपती एकत्र आणि दोन्ही गणपती एका बाजूलाच आहेत भाई, एका बाजूला उभे आहेत. चला पुढे जाऊन बघूया आपण. दोन्ही बाप्पा बाजूबाजूला आले. क्रेझी 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 भाई. कटे बाप्पांचं रूप एक नंबर आहे भाई. असं बघावं लागतं असं क्रेझी. आता ना आरती चालू होणार आहे, आरती म्हणून आम्ही थांबलोय. आरती चालू होणार आहे, थोड्याच वेळात आरती होणार आहे, बाप्पांची आरती. वाटलं गोड गणपतीची पूर्ण आठवण आली बाई. गोड गणपतीची एक नंबर गणपती बाप्पा आहे. गोंडस काही आगमनालाच एवढी पब्लिक आहे. ओके, जेव्हा दर्शन चालू होईल, जेव्हा चतुर्थी येईल आपली, तेव्हा काय गर्दी असेल इकडे. हा, जेव्हा चतुर्थी येईल तेव्हा काय गर्दी असेल इथे. लंबोदराची आरती सुरू व्हायला अजून टाइम आहे, तर मग तोपर्यंत मग आम्ही म्हटलं की बाकीचे जे बाप्पा आहेत त्यांचं दर्शन करून घेऊया. तर आता आम्ही मोर्याचं दर्शन घेतलं, तर आता बघू आपल्याला मुंबईचा महाराजा बघायला भेटतोय का. हा भाई, मुंबईचा महाराजा, कारण की तो दुपारीच निघालेला. पण आता जाऊन बघूया, जर मंडपमध्ये भेटतील तर बघूया दर्शन. नंतर परत मग ह्याच रोडने येऊ, आरतीसाठी थांबू. जर आरती नाही आणि आरती तोपर्यंत झाली तर थांबू.
नशिबात आरती असेल तर भेटेन भाई. हा हो नशिबात. हे काय नशीब. भाई आता जेवढी गर्दी आहे तर तुम्ही फक्त विचार करा पुढचे गणेश चतुर्थीचे 11 दिवस कसे असणार आहे तिकडे. चालू झाली आरती चालू झाली भाई. नशिबात आहे. स्कीम सांगितली नाही आम्हाला स्वतःने फक्त शूट केलं. लाईट्स कसे होते? भारी होती भारी एकदम. आपल्या लाईटिंग तुमचं सुगम बोल ना विंदर. नाही काय हरकत नाही. बोल थँक्यू. बोल लवकर बोल. काय बोललो? हे सगळं अरेंजमेंट आहे ना दादाचं टीमने Thank you. केलेलं आहे. टीमचं नाव लाइटिंग टेक्निशियन म्हणून लाइटिंग टेक्निशियन. जर तुम्हालाही हवं असेल तर भाई कॉन्टॅक्ट. दादर मध्ये आम्ही लोकेटेड आहेत. दादर मध्ये फोन नंबर 7977119826. भाई डू चेकआउट नशिबात होती आरती. नशिबात होती बाप्पा भाई. लव नशिबात होती आरती. आपल्या नशिबात आम्ही फोडून पळत जागा शोधतोय कुठे भेटणार आहे आणि भेटली आरती भाई. फुल भारी. चलेत 9:30 आणि बघूया आपल्याला मुंबईच्या महाराजाचं दर्शन भेटतंय का. मला वाटत नाही भेटेल पण बघूया ट्राय करायला काय प्रॉब्लेम आहे. नाहीतर पुढचे आपले गणेश उत्सव आहेच. गणेश उत्सवाचे दिवस आहे तेव्हा बघूया. नाहीतर आता बघूया ट्राय करूया भाई. ट्राय तर करायचंय भाई. बाप्पाचं रूप बघायचंय भाई. बाप्पाचं रूप भेटणार आहे. बाप्पा नेव्हर डिसअपॉइंट भाई. समोरच आहे बाप्पा तिकडे. बाप्पा नेव्हर डिसअपॉइंट भाई. तिथे कामावरून आहे कुठून पण आहे पण ये भाई बघायला. आणि भाई बाप्पा आहे समोर भाई. क्रेझी ओ माय गॉड. सॉरी क्रेझी.
कशी वाटली भाई? ही नरसिंहाची मूर्ती बाप्पांची वाटते भाई. क्रेझी 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 भाई. सगळी पब्लिक उभी, सगळी पब्लिक. क्रेझी क्रेझी क्रेझी. मूर्ती बाप्पांची बघायला बघा ना कशी देत आहेत. म्हणजे सगळे असे ना एकदम मनाने तिकडे उभं राहतात आणि भाई बघतायत बाप्पांची मूर्ती. कोणी जसं थांबवत वगैरे नाहीये भाई. एकदम भारी आहे. नरसिंहाच्या रूपात आहे बाप्पांची मूर्ती भाई. खरंच तुम्ही हा गणेश चतुर्थीला इकडे येऊन बाप्पांचं दर्शन घ्या भाई. सगळे बघतात माणूस होतं. आजचा एक्सपिरियन्स कसा होता? फर्स्ट टाइम मैं घूम रहा हूँ मुंबई में आदर में आने के बाद. लास्ट ब्लॉग मध्ये पण होता हा माणूस. अभी हर ब्लॉग में आऊंगा. हर ब्लॉग मध्ये त्याप्रमाणे देवमाताची पब्लिक भेटलेली आहे आपल्याला. कसं वाटलं खेतवाडीमध्ये येऊन? मस्त वाटलं. सगळे आता आम्ही सगळे गणपती बघूनच आलो परत. 6 तारखेला भाई आपल्या बाप्पाचं आगमन आहे. आगमन आहे. आगमन आहे. आवर्जून सगळ्यांना निमंत्रण आहे. सगळ्यांनी नक्की या 6 तारखेला. माने अध्यक्ष आपल्याला भेटलेले आहेत. कसं वाटलं? उत्सव आला आता भाई. जगण्याचे दिवस आहे. जगण्याचे दिवस. मजा करा भाई. भाई आणि 6 तारखेला सगळ्यांनी यायचं उमरगाडीला. आई जय देव. मला सगळ्यांनी या. सगळ्यांनी आपल्या आगमनाला राडा होणार. गाडीची पोरं नाही ऐकणार. आणि खूप काही गोष्टी आहेत तुमच्यासाठी. फायर शो तुम्हाला माहिती आहे मुंबईमध्ये आपण चालू केलाय. तो फायर शो आहे तुमच्यासाठी बघण्याला. बघायसारखं. आणि खूप काही गोष्टी स्पेशल आहे. नक्की या. बाप्पाला प्रेम द्या. उमर खाडीच्या राजाला प्रेम द्या. आणि उमर खाडीवर असंच प्रेम ठेवा. इकडे दुसरे अध्यक्ष बिझी आहेत जरा. नमस्कार, जय गणेश, जय देव माझा सर्वांना. कशी वाटली बाप्पांची ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होता आजचा? आजचा एक्सपिरियन्स थोडा मला बोलायला असेल ना आता माझ्यासाठी एक गणेश भक्त म्हणून थोडासा वाईट होता. कारण की आपण ज्या उत्सवासाठी फील करतो त्या गोष्टी जपतो तो त्याला कुठेतरी थोडस कालबोट लागलं. पण ठीक आहे. बाप्पा आहे. निसर्गाच्या पुढे आणि सृष्टीच्या पुढे काय बोलू शकत नाही आपण. ते झालं त्याच्यावरनं सावरून पुढे आपण त्याच्या गोष्टीवर प्रिकॉशन्स घेतले पाहिजे. ज्या मंडळांची नक्की खरंच कॅपॅसिटी नाही त्यांनी खूप काही गोष्टी सावरा. मोठमोठे मंडळ आज का बनलेत त्या गोष्टीला एक पहिलं जाणून घ्या. आणि मग आपल्या मंडळाची किती कॅपेबिलिटी आहे त्यावर अभ्यास करा. आणि मगच त्या गोष्टी इम्प्लिमेंट करा. जेणेकरून कोणतं मंडळ मोठं बनतं त्याच्या मागे खूप मोठा इतिहास असतो. आपल्यालाही मोठं बनायचं असं नाही की मोठं बनताना एक गोष्ट आहे पण काळजी घ्या स्वतःची आणि मग चालू ठेवा. चला तर मग भेटूया 6 तारखेला बाई. तर मंडळी ह्याचप्रमाणे आपण महाआगमन सोहळा पार पाडलेला आहे आणि खूप मुवमेंट कॅप्चर केले बाप्पांबरोबर आणि खूप मजा आली. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा. तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सला पाठवा आणि हाईप करायला विसरू नका. कारण की मला मॉर्निंगला जायला पॉसिबल होतं म्हणून मी असा रात्रीचा फिरतो. कारण की हे भाई या माणसामुळे मला फिरायला भेटतं. त्यासाठी भाई यांना हॅट्स ऑफ. कारण की हे नसते तर मला ट्रेनने प्रवास करावा लागला असता. तर भाई यांना सपोर्ट सॅल्यूट. तर मग जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा. तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सला पाठवा आणि हाईप करायला विसरू नका अशाच नवीन ब्लॉगसाठी. चला तर